गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात होते खोपोलीमधनं. हो, खोपोलीमधनं मी आलो खोपोलीत माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्स. सगळ्या म्हणजे 2 आत्या, माझी भावंड, जिजू, मम्मी पप्पा आणि मी. ओकेजन हा आहे की मी आलो आहे लग्नाला. म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर आहे खोपोली. तर एका म्हणजे माझ्या मम्मीच्या भावाचं, म्हणजे मम्मीचा भावच लागतो. कसा तो लागतो काय म्हणजे कुच्चा, अजून मामे भाऊ वगैरे असतो ना तसं रिलेशन. तर ते कुच्चावाला लागतो ते नाही माहिती, पण भाऊ लागतो म्हणजे तो माझा मामा लागतो. पण मी त्याला बोलतो दादा. सो माझ्या दादाचं लग्न आहे तर त्या लग्नाला आलो आहे मी खोपोलीला. तर सगळ्यांनाच इन्व्हिटेशन होतं. तर सगळ्यांना इन्व्हिटेशन असून पण काहीच लोक आलेत. अजून दुसऱ्या आत्याची माझी दुसरी म्हणजे भावंड अजून आहेत, काका वगैरे सगळे. पण बोललो जास्तच गर्दी होत होती म्हणून माझ्या लोकांना जरा कमी केलं. तर आत्ता मी आहे खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांच्या मठाच्या बाहेर. सगळी लोक आतमध्ये गेलेत. मी बोललो आता ब्लॉग सुरूच करूया कारण की ट्रेनमध्ये होतो. तर जी दादरला गर्दी चढली त्याच्यानंतर ती दादरची गर्दी कधी खालीच झाली नाही. म्हणून मला तर तुम्हाला काही दाखवता आलं नाही. प्लस मी झोपलेलो पूर्ण रस्ता कारण की मला उलटीसारखं झालं. ते जरा असं मळमळलं लोकांमध्ये एवढं असं गिचमिडमध्ये. तशी सवय आहे स्कूलला जाताना दादरला वगैरे सगळा प्रवास असायचा, पण सुटला थोडंसं आउट ऑफ प्रॅक्टिस झालो. तर आता जाऊया आतमध्ये आणि भेटवतो तुम्हाला सगळ्यांना. हे बघा, हे ते मंदिर. हे बघा, हे गगनगिरी महाराजांचं मंदिर. आतमध्ये हे बघा, इथून आपल्याला इथून जायला आहे. तसं भरपूर दिवसानंतर असं फिरायला निघालं, बरं वाटतं. फ्रेश फील होतं आहे. लुक पण माझा चांगला आहे बघा. लुक बघा जरा, आउटफिट चेक. हे बघा, इथे पहिलं आपल्याला आपले शूज द्यायचे आहेत. शूज देऊन घेऊया. शूज काढले तर शूज काढून चालले. ते बघा तिकडे जी दिसते ना ती व्हाईट ड्रेसमध्ये, ती माझी बहीण आहे. हे बघा, इथे माझा भाऊ, काका, पप्पा, हॅलो. आणि हे बघा, ओके चला, ते कॉलमध्ये बिझी आहे तोवर मी तुम्हाला मंदिर दाखवतो. हे बघा, इथे रिसेप्शनसारखं आहे. आणि इथे हॅपीली मॅरिड माझी बहीण. ट्राईंग टू बी कूल बट स्टील या गुड. ठीक आहे, जास्त इंग्लिश या भरपूर इंग्लिश झाली. जाऊ दे, मी तुम्हाला मंदिर दाखवतो यार. हे बघा, मस्त पॉन्डसारखं आहे यार, सुंदर. पण संध्याकाळची ते लायटिंग वगैरे असताना किती सुंदर दिसेल यार. बघितलं पाहिजे. मी पण पहिल्यांदा येतो. मम्मी पप्पा मला नेहमी बोलायचे, म्हणजे पहिले बोलायचे जेव्हा गगनगिरी महाराज होते. म्हणजे आता तर ते वारले. बट वेन ही वॉज अलाइव्ह, जेव्हा ते होते तेव्हा म्हणजे मम्मी पप्पा आलेले इथे दर्शनाला. समोर त्यांच्या म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष त्यांचं दर्शन घेतलं, सगळं झालं. आणि मला नेहमी त्यांच्या स्टोऱ्या सांगायचे, त्यांच्याबद्दल सांगायची मम्मी. तर नेहमी अशी इच्छा, अशी क्युरिओसिटी होतीच. तर नेमकी आज आलोच. तुम्हाला जर माहिती नसतील तर हे जे पोस्टरवरती दिसत नाही बघा, हे गगनगिरी महाराज. आणि हे माझे जिजू कॅमेरामध्ये वेव करा. ओके, त्यांना आपण नंतर भेटूया. मम्मी कुठे गेली काय माहिती. थांब जरा, मम्मीला शोधतो आणि मग भेटतो. ठीक आहे. हो मित्रांनो, आता इथून आहे ना असं, मी जसं मग अशी आलो ना तिकडून अशी इथून एंट्रन्स आहे. असं सरळ जायचं इकडे आणि ऑल द वे इकडनं जाताना आलो आपण अशा भव्य दिव्य अशा एंट्रन्स म्हणजे ह्याच्यात कॉरिडोरमध्ये. तर तिकडे आहेत पप्पा बॅग घेऊन, आत्या वगैरे सगळे तिकडे दर्शनाला त्यांची चालू झालं आहे दर्शन. आणि आम्ही दोघे इथे नगासारखे व्हिडिओ काढतो आहे, एक व्लॉग करतो आहे आणि एक फोटो काढतो आहे. अरे सॉरी, भावाला फोटो काढताना डिस्टर्बन्स झाला. तिथून ना असं जायचं आहे. हा माझ्यापेक्षा जरा जास्त हायटेड, मला याला कवर करायला जरा हार्ड पडतो. तेव्हा मित्रांनो
माकड इथे भांडतायत. ते बघ आईच्या गावात हा मारला चोक स्लॅम. हे घे 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 घे. अरे घाबरला की काय रे तू? अरे तो विचार करतो अरे भावा कुठे गेलास ते असा काय. अरे 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 बघा पाटून आला, पाटून दबोचायला आला आला. अरे काय चाललंय? बोला जाऊ दे जाऊ दे. ना अरे तुझ्या नानाची टांग तुला मी घेतो आता. बघ बघ ए धप. अरे यार सगळे मध्ये आता आहेत. हे धप्पा हा मारला चोक्स. मित्रांनो बघा आता ना आपलं दर्शन जस्ट झालं आणि ते बघा तिकडे सगळे मम्मी पप्पा वगैरे तिकडे गेले आहेत. तर तिकडे पालखीच्या इथे तिकडे ना एक पालखी आहे. आता पिल्लाच्या त्या साईडला तुम्हाला दिसत नसेल तिकडे पालखी आहे. तिकडे ना अलाव करत नव्हते तरी गपचूप गपचूप जेवढं जमत होतं तेवढं काढायचे प्रयत्न करतो. हे बघा इथं मस्त अशी आहे ना नदी वाहते आणि नदीच्या मध्ये असं मस्त मंदिर आहे. हे बघा तिकडे गार्डन आहे आणि हे बघा असं जातं ते पाणी वाहत 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 वाहत. हो असं. तर बघूया आता पुढचा आपला प्लॅन आहे. डायरेक्ट आपण जाणार गावी म्हणजे खोपोलीमध्ये आलो आता गावी जायचं आजोबांकडे. आजोबा वगैरे सगळे ते गावी ऑलरेडी पोचलेत. अर्धी लोक आपली हे मम्मीच्या माहेरच्या साईडची लोक तरी आता आज सगळेच येत आहेत. आज संध्याकाळी हळद आहे तर हळदीचा आपला एक वेगळा व्लॉग येणार आहे. आजचा व्लॉग आपला घरी पोचेपर्यंत पण हळदीसाठी आपण एक वेगळा व्लॉग त्याच्यात वेगळी तयारी असणार लोक असणार त्याचा एक वेगळा व्लॉग असणार आहे. माकड पिसळला. मित्रांनो पुढे जाऊया आता. सगळे पुढे गेलेत पुढे चाललेत तिकडे दर्शन करायला. यार काय मस्त यार इथं. इनफॅक्ट माहिती इथे स्टेला पण सगळं जातं. आपण इथे राहू पण शकतो. इथे बुकिंग करायची जेवणाची राहण्याची खाण्याची. इथे आपण महाराजांच्या सानिध्यात आपण राहू पण शकतो. तेच बोलतो मी रिपीट का मला एक रिपीट बोलण्याची सवय. आता देवा इथे हे दर्शन करून येऊया. आता मित्रांनो जरा जाऊया गोळा खाऊया. मग इथे समोरच दोन गोळे वाजत कुठच्या गोळ्या वाजत. पप्पा गोळा काय लावूया तुला काय तर जाऊया आता. तर काय ते आता कुठच्या तरी कॉलवर बिझी आहेत. त्यांनी मग तुला आत्ता एक कॉल आला. कॉलवरती बिझी होते. फोटो काढता काढता स्वतःच विचारली कॉल पण चालला. त्याने असंच फोन तिच्या कॉल चालू कोणाकडे पण झाला. आपल्याला का मालिक देते रहो हम खाते जाएंगे. चला हॅलो हा आम्ही येतोय तासाभरात. आम्ही 3 जणच. दादा मला सगळे फ्लेवर मिक्स दे. मिक्स कर हां हां ठीक आहे. माझा दादाला बनवते आता बघूया. दादा बनवल्यानंतर तुला दाखवतो. दादा ना कुठचा पाहिजे तुला? मला काला. हां तुला तू कुठचा घेणार आहेस? मिक्स. मिक्स आणि पप्पा 2 काला खट्टा. अरे हे कुठे ठेवायचं? ह्याच्यावर ठेव ना. काम कर तू डायरेक्ट जा. फोन करायला नको. वाव मला कोणतरी घेऊन जायला तिकडे आतमध्ये जायला
खूप गोड झालं. कालाकंद असं वाटतच नाही. तेव्हा मित्रांनो हा माझा आहे मिक्समध्ये. थांब आता तू मला घे. कॅमेरा हँडल थोडीशी वीक आहे. तुम्हाला खायचं आहे तरी आमच्यासोबत. तेव्हा मित्रांनो इथे आलेलो आता दादाकडे शू पॉलिश करायला. दादाने मस्त शू पॉलिश करून पूर्ण शूजचे लुकच पूर्ण चेंज केला. एकदम भारी केलं. दादा दादा ही बुटा कितीची आहे तिथं? आहे बघा. हे 80 रुपये. वाजतात काय? नाही वाजणार नाही ते बुटीचे. बोलत नाहीयेस? चेहरा. त्याचं दुकान पण आहे. आता त्याला सांग तू सबस्क्राईब कर हां ब्लॉग बनवतो का यूट्यूब. युट्यूबला? हो. ते सबस्क्राईबर तो बेल नोटिफिकेशन वाजवतो. हो. हल्लीच सुरू केलं रे. हल्लीच सुरू केलं. चांगली गोष्ट आहे. हल्ली नाही तो लहानपणापासून करतो पण आता 10वीचं वर्ष होतं ना म्हणून मला गॅप. मित्रांनो आता आपला एक स्टॉप तर झाला. गोळा खाल्लाय दात दिसत आहेत. तर मित्रांनो भरपूर मेहनत मशक्कत करून शेवटी फायनली गावी पोचलोय आणि भरपूर थकायला झाले. तर आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. घर वगैरे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो. सो टिल देन भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगसाठी इतकंच. तर बाय बाय.